जेव्हा जगातले सगळे रस्ते बंद होतात, जेव्हा डॉक्टरही हात टेकतात आणि जेव्हा जवळचे सोबतीही साथ सोडून जातात, तेव्हा एकच ताकद आपल्या पाठीशी उभी राहते, ती म्हणजे श्री स्वामी समर्थ. स्वामी कधीही आपल्या भक्तांना संकटात एकटे सोडत नाहीत. मग तो भक्त श्रीमंत असो वा गरीब असो, ज्ञानी असो या अडाणी असो. आज मी तुम्हाला स्वामी समर्थांच्या कृपेची अशी एक सत्य घटना सांगणार आहे, जी ऐकून तुमच्याही डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही आणि स्वामीवरची तुमची श्रद्धा अधिक घट्ट होईल. ही गोष्ट आहे अक्कलकोट जवळील एका साध्या खेड्यात राहणाऱ्या आनंदराव आणि त्याच्या कुटुंबाची. आनंदराव मजुरी करून आपल्या कुटुंबाचा सांभाळ करायचे. घरात कोणतेही ऐशोआराम नव्हते, पण एक गोष्ट भरपूर होती, ती म्हणजे स्वामी समर्थावरील अटळ श्रद्धा. त्यांची 7 वर्षाची मुलगी सई ही घरात सर्वांची लाडकी होती. सई लहानपणापासूनच रोज संध्याकाळी स्वामींच्या फोटोसमोर बसून श्री स्वामी समर्थ जप करायची. आनंदरावची गरिबी खूप होती, पण स्वामींचे नाव घेतले की त्यांच्या घरात समाधानाचे वातावरण असायचे. एक दिवस अचानक सईची तब्येत बिघडली. तिला प्रचंड ताप आला. स्थानिक डॉक्टरांनी औषधे दिली, पण तापाचा जोर ओसरला नाही. उलट 2 दिवसात तिची स्थिती इतकी बिघडली की तिला श्वास घ्यायलाही त्रास होऊ लागला. आनंदरावाने कस तरी पैसे उसने घेऊन तिला शहरातल्या एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉक्टरांनी तपासणी केली आणि काही तासातच अत्यंत वाईट बातमी दिली. डॉक्टर म्हणाले, आनंदराव, तुमच्या मुलीच्या फुफ्फुसात गंभीर संसर्ग झाला आहे. तिचा मेंदूही प्रतिसाद देत नाहीये. पुढील 12 तास अत्यंत महत्वाचे आहेत. आम्ही आमचे 100% प्रयत्न करत आहोत. आता फक्त चमत्कारच तिला वाचवू शकतो. हे ऐकताच सईच्या आईच्या पायाखालची जमीन सरकली. गरिबीने गांजलेल्या या आई वडिलांकडे न मोठे डॉक्टर करायला पैसे होते, न कोणता राजकीय पाठिंबा. त्यांच्याकडे उरला होता तो फक्त एकच आधार, ते म्हणजे स्वामी समर्थ. हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये उभे राहून आनंदराव ढसाढसा रडू लागले. आपल्या निष्पाप मुलीला व्हेंटिलेटरवर तळमळताना पाहून त्यांचे हृदयाचे तुकडे होत होते. ते रात्रीच्या अंधारात हॉस्पिटलच्या बाहेर आले. तेथे असलेल्या एका झाडाखाली बसले आणि स्वामींच्या फोटोला धरून ओक्साबोक्शी रडू लागले. आनंदराव स्वामींच्या फोटोशी बोलू लागले. स्वामी, डॉक्टरांनी हात टेकले. मी तर गरीब आहे. माझ्याकडे हिला वाचवायला पैसेही नाहीत. पण स्वामी, सई तर तुमची लहान बालभक्त आहे ना. रोज तुमचे नाव घेते. मग आज तुम्ही हिचा हात का सोडलात? स्वामी, जर आज माझी मुलगी वाचली नाही तर जगाचा तुमच्यावरील विश्वास उडेल. मला माझी मुलगी परत द्या. स्वामी, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे तुमचे शब्द खरे करून दाखवा. त्या रात्री आनंदरावांनी अन्न पाण्याचा एक थेंबही घेतला नाही. ते रात्रभर डोळ्यात पाणी आणून फक्त श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हाच जप करत राहिले. पहाटेची वेळ झाली होती. अचानक आयसीयू मधील मॉनिटरचे आवाज बदलले. आतमध्ये असलेल्या सिस्टर धावत बाहेर आल्या आणि त्यांनी डॉक्टरांना बोलावले. आनंदरावाचे ठोके वाढले. त्यांना वाटले आता काहीतरी वाईट घडेल. डॉक्टर आत गेले. काही मिनिटातच डॉक्टर बाहेर आले. पण यावेळी डॉक्टरांच्या चेहऱ्यावर चिंतेऐवजी प्रचंड आश्चर्य होते. डॉक्टर आनंदरावच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाले, आनंदराव, हे वैद्यकीय शास्त्राच्या पलीकडचे आहे. ज्या मुलीचे अवयव काम करणे थांबवत होते, तिचे सर्व रिपोर्ट अचानक नॉर्मल यायला लागले आहेत. तिचे डोळे उघडले आहेत. ती आता तुमच्याशी बोलायचं म्हणते. आनंदराव धावत आत गेले. चिमुकल्या सईने डोळे उघडले होते. तिने आपल्या वडिलांचा हात धरला आणि अत्यंत क्षीण आवाजात जे शब्द बोलले ते ऐकून तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आले. सई म्हणाली, बाबा, रात्री मला खूप भीती वाटत होती. पण तेव्हा पांढऱ्या वस्त्रातील मोठी दाढी असलेले एक आजोबा आले. त्यांनी माझ्या डोक्यावर हात फिरवला आणि मला म्हणाले, बाळा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तुझे बाबा बाहेर खूप रडत आहेत. जा त्यांच्याकडे. आणि मला अचानक बरं वाटू लागलं. आनंदरावाला समजायला वेळ लागला नाही की ते आजोबा दुसरे कोण नसून स्वतः अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज होते. त्यांनी आज एका चिमुकल्या भक्ताचा प्राण वाचवला होता. मंडळी, स्वामी आजही सदैव आपल्यात नसले तरी श्रद्धेने मारलेल्या एका हाकेवर ते धावून येतात. संकट कितीही मोठं असू द्या, जेव्हा जगातले सगळे मार्ग बंद होतात तेव्हा स्वामींचा मार्ग उघडतो. फक्त अट एकच आहे, तुमची भक्ती आणि विश्वास निस्सीम असावा. जर या कथेतून तुमच्या हृदयाला स्पर्श झाला असेल आणि तुमच्या डोळ्यात स्वामींच्या प्रेमाचे अश्रू आले असतील तर कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका.
हा अनुभव तुमच्या मित्रांसोबत, नातेवाईकांसोबत शेअर करा, जेणेकरून संकटात असलेल्या प्रत्येकाला स्वामींच्या अस्तित्वाची आठवण होईल. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.